घोर चुकी आहे आणि आयोजक ऐनवेळी कोणाकडे जातील, आयोजकांना दुसरा पर्यायच राहणार नाही. त्याकरता आपण वारंवार हे उल्लेख करतोय की कोणत्याही आयोजकांना तुम्ही फसवू नका. जर खरोखर क्रिटिकल काही प्रॉब्लेम असेल ना तर जरूर आयोजक देखील त्या ठिकाणी तुम्हाला कोऑपरेट करतील, तुम्हाला समजावून घेतील. परंतु ऐनवेळी न सांगता जर तुम्ही टीम कॅन्सल करत असाल ना तर ती गोष्ट चुकीची आहे. नैनेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे भार्गवी 11 कांट्रोली आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. यश गायकवाड आणि हर्षद भरत ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नैनेश पवार सगळ्यात लांब 6 या मैदानावरती जर कोणी मारला असेल तर तो नैनेश पवार आहे आणि कित्येक मैदान गाजवणारा हा गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आतामधून निसटला, स्किट झाला आणि पहिला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. पहिला चेंडू डेड बॉल होता, त्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी नैनेश पवारच्या कित्येक स्पर्धेमध्ये राहिलेली आहे आणि मोहन मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी बॅट बॉलचा संपर्क चांगला झाला नाही आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू त्या ठिकाणी लेग बाईट्स स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळेल आणि या धाबेच्या मदतीनं स्वतः या ठिकाणी संघाचं खातं ओपन करतोय. संघाचं खातं ओपन केलं जात आहे, श्री गणेश केलं जात आहे. 10 फलकाचा एक धाव आहे, ती 10 फलकावरती. हा फटका चांगला, फाईन लेग सीमारेषा क्लिअर केली जाते. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हर्षद गरजच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलतो 5 या धाबा संख्येवरती. आमचे मित्र रोहित गायकर देखील येतात, त्यांचे देखील करू आपण मनपूर्वक स्वागत. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आता आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल रोहित गायकर यांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच अजिंक्य भोड. आपण पाहता या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ वरोस आयोजित ही शानदार दिमागदार असं आयोजन आणि पहिला दिवसातील ही दुसरी मॅच. एका बाजूला अंबिका चौक आणि त्यांना फाईट करते भार्गवी 11 कंट्रोल टीम. पहिलं षटक मार्गस्थ नैनेश पवार, अद्यापपर्यंत धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 5. एक चौकाराला डिफाईन लेगला चांगली बॅटिंग या ठिकाणी 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. यश आणि हर्षद येथून आघाडीचे फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना रोनक पाटील यांना आपण रोनक पार्टे यांना आपण आमंत्रित करूया. व्यासपीठावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत आहे. चौकाराला 5 धावा स्कोरबोर्ड वरती. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. रोनक पार्टे आपण अजिंक्य भोड यांच्याशी संपर्क साधायचा प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं, तिथे चांगला बॉल आहे. डॉट बॉलची सांगता आहेत. या ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. एका षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती 5 धावा. 5 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. षटक क्रमांक 1 संपलाय. नैनेश पवार किफायती गोलंदाजी, अतिशय सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हाईट फॅक्टर जर आपण पाहिला नाही नैनेशचा तर खूप चांगला आहे आणि खांद्याचा वापर
खूप चांगला करतो गोलंदाजी करत असताना, आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी 5च धावा फक्त आणि फक्त खर्च केलेल्या आहेत अंबिका चौकच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना टीम कांट्रोली संघाची. भार्गवी 11 कांट्रोली या नावाने आज संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी. गोलंदाजीच्या बहळ्यावरती बदल, चेंज आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला मिलिंद यांना आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल इथे मिस केला. अगदी परवडी होती या फुल टॉस बॉलची, इथे मिस केलेला आणि पाईच्या स्वरूपानं एकेरी धाव येते. एक धाव संघ पोहोचला. 6 या स्कोरबोर्ड वरती 6 धावा अंबिका चौकच्या अगेन्स्ट या ठिकाणी बॅटिंग होती भार्गवी 11 कांट्रोली संघाची. पुढचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये मिलिंद. शॉर्ट बॉल इथे पंचांकडे यस ऑप्सिकच्या बाहेर चालला बॉल. पंच आमच्याकडे सांगतायत की अवांतर बॉल व्हाईट बॉल येतो. व्हाईट बॉलची अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड पोहोचेल 7 या अंकावरती. 7 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 5 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस प्रेक्षकांच्या भेटीला, आणि पहिल्या दिवसामध्ये काय चुरसेचा सामना झाला होता पोइंजा आणि कोंदिवडे या 2 टीमच्या दरम्यान आपण सातत्याने तो सामना पाहिला. 12 मध्ये 18 डिफेन्स केला पोंजे संघाच्या गोलंदाजानं. आता या मॅच मध्ये मात्र पहिल्या 17 मध्ये गोलंदाजी अप्रतिम होती, पण तिथे लगावला जबरदस्त फटका येतो. मिड विकेटला क्लिअर करणारा एक दर्जेदार षटकार. चांगला स्ट्रोक होता आणि तिथे चांगला फटका ऑन साइडला आपण पाहिला. षटकार आलाय मिलिंदच्या अगेन. षटकाराने धावसंख्या एकूण पोहोचली आहे 13 या अंकावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि ही दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला अंबिका चौक आणि भार्गवी 11 कांट्रोली. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषे लगत. यावेळेस समोर खेचला बॉल हवेमध्ये. बॉल चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये. इथे पंच दाखवतील हा बॉल आहे षटकार. षटकाराला सलगचा दुसरा. मिलिंदच्या अगेन्स्ट 6 धावा इथे वसूल केल्या बॅटर आहेत हर्षद. धावसंख्या पोहोचले 19 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगला खेळ राहिला हर्षद त्या बॅटरचा. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र फिल्डरला मिस केलाय, म्हणजे तिथेही येणार थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे चौकार. आणि या चौकारानं धावसंख्या पोहोचली आहे ती 23 या अंकावरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे पूल केलाय. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. झेल सुटलाय. एक धाव तर कंप्लीट आहे. 12 मॅनचा खूप विश्वास होता या
फिल्डर्स वरती हा झेल सहज कॅरी करेल, पण तिथं मात्र विश्वासाला तडा गेला. 2 धावा येत आहेत, 2 धावेने संघ पोहोचला 25 या अंकावरती. 25 रन्स इन बोर्ड. मिलिंद थोडासा महाग ठरतो. अद्यापपर्यंत 20 धावा त्याच्या गोलंदाजीवरती आलेल्या आहेत. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. 26 धावा संख्येचं षटक राहिलंय. हर्षद छोटा तीर, घावकर एक गंभीर पॉकेट साइड डायनामाइट, आणि इथे मात्र बरसला अक्षरशः मिलिंद वरती. तब्बल आल्या 26 धावा या ओव्हर मध्ये आणि संघ पोहोचला. एकूण 2 षटकांचा खेळ संपला. 31 रन्स, 31 धावांवरती स्कोरबोर्ड पोहोचला. ट्वेल्थ मॅन ची सर्वात मोठी भूमिका असते. स्कोरबोर्ड पाहायचं असतं. खेळाडूंकडे कधी पाणी, जर पाण्याची जलपाण्याची व्यवस्था असते, स्क्रीन वरती काय निर्णय असेल तर तो स्क्रीन वरती पाहायला देखील जावं लागतं. कारण जेव्हा काही गडबड होते ना निर्णयामध्ये, तेव्हा 12th मॅन वरती कापर फोडलं जातं क्रिकेटर्स कडून की तू काय करत होता रे बाबा. म्हणून महत्वाची भूमिका असते 12th मॅन. चतुर चालाक पाहिजेच. आणि चौक संघाचा देखील आपण 12th मॅन पाहतोय. कांडोली टीमचाही 12th मॅन छोटासा आहे, पण क्रिकेटची नितांत आवड आणि त्याला या मैदानामध्ये कांडोली टीमला सपोर्ट करण्यासाठी तोही दाखल झाला. त्याचे करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानामध्ये धावा संख्या झाली आहे 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा. अंतिम षटक, माफ करा, सेकंड लास्ट ओव्हर मध्ये येतो. समीरला आपण पाहतोय बऱ्याच वर्ष क्रिकेट पासून थोडासा दूर होता, पण आज मात्र या वरोसाच्या मैदानावरती या ठिकाणी समीरला गोलंदाजी करत असताना अंबिका चौक मध्ये सातत्याने गिरीश असेल, समीर असतील, पंकज असतील, साहिल असतील, असे अनेक मातब्बर खेळाडू आपण पाहिले. सचिन मते असतील, पण आता मात्र नवीन संघ नवीन यंगस्टरना संधी दिली आहे आणि इथे मात्र स्कोरबोर्ड वरती पहिला बॉल येतो डॉट. इथे चांगला बॉल होता, झेल सोडला. एक धाव येथे कंप्लीट होईल. धावा संख्या पोहोचली आहे ती स्कोरबोर्ड वरती 32 धावा. 32 रन्स इन द बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी समीरचं खूप किफायती राहिलंय. हा बॉल वाईट बॉल येतोय. पंचांचा अतिरिक्त धावा संख्येचा इशारा येतो. अतिरिक्त धाव पोहोचेल 2 वरती, तर सांघिक धाव संख्या 33 या अंकावरती पोहोचताना आपण पाहतोय. खूप चांगला खेळ राहिला. तेहतीस धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. राजू देशमुख आत्नोली, संतोष धुमाल पुणे आणि मयूर पेलोसे वावरले यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत चौक टीमला आणि चौक टीम मध्ये सपोर्ट करण्यासाठी आले. त्याबद्दल राजू देशमुख आत्नोली, संतोष धुमाल पुणे, मयूर पेलोसे वावरले यांचे मनपूर्वक आभार. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. इथे मात्र अपील केली जाते. एक धाव तर कंप्लीट मिसफील्ड होती, दुसरी कंप्लीट झालेली आहे. 2 धावा आहेत. समीरचं कौतुक करावं लागेल. एक्सपिरियन्स बॉलर आहे आणि ते दाखवतोय या मैदानामध्ये. अद्यापपर्यंत समीरच्या गोलंदाजीवरती अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला. धावा फक्त आणि फक्त खूप कमी खर्च केलेले आहेत. इथे मात्र हा बॉल या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय. पंच आमच्याकडे सांगतात की हाही अवांतर बॉल आहे. एकूण धावा संख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 36 धावा. 36 रन्स इन द बोर्ड. 36 वरती अद्यापपर्यंत पोहोचला. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5च धावा होत्या, पण त्यानंतर मात्र आक्रमकता ही सिद्ध केली आहे. फुल टॉस पुन्हा एकदा येणार. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेपार आला मायटी षटकार. धावा झाल्या 42.
स्वयंसेवक चला आपण सीमारेषेचा ताबा घ्या. स्वयंसेवक वरोसे टीम मधील संदेश जाधव, प्रशांत प्रबलकर, मनीष प्रबलकर, मयूर प्रबलकर, राज प्रबलकर, निकेश प्रबलकर, विराज प्रबलकर, गौरव प्रबलकर आणि करण प्रबलकर, केशव जाधव, जतीन प्रबलकर, प्रथमेश प्रबलकर, सूरज मोरे, नारायण एरुणकर, गणेश रेड्डी आणि ऋषिकेश पवार हे स्वयंसेवक आहेत. त्यांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. अशी आयोजकांकडून आम्हाला माहिती येते. षटकाराला धावा पोहोचल्यात 42 या अंकावरती, 42 रन्स. यावेळेस समोरच्या दिशेने उडवल्या बॉलला, क्षेत्ररक्षक वेगाने चालला लॉंग ऑनला, एकदम कम्प्लीट आहे, मिसफील्ड केली जाईल पण हर्षदने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले कारण अंतिम बॉल आहे. अंतिम बॉल वरती हर्षद जेवढे चेंडू फेस करेल तेवढ्या धावा संख्या स्कोरबोर्ड वरती जास्तीत जास्त जमवल्या जातील. ओव्हर संपली, 3 धावा झाल्या, 43 रन्स इन अ बोर्ड. चांगली बॅटिंग केली आहे हर्षदने. तब्बल आले 4 षटकार हर्षदच्या बॅट मध्ये, 3 षटकार आणि 1 चौकार. 4 षटकार आले आणि 2 चौकार आलेले आहेत. खूप चांगला खेळ हर्षदचा राहिला. $43 रन्स आहेत. धावा झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये अंतिम ओव्हर्स मध्ये येतोय. मनीषला आपण पाहतोय अंतिम ओव्हर मध्ये. डावखुऱ्याचा गोलंदाज फिरकी बघतोय चौक संघाचा. इथे फटका लाजवाब हेलिकॉप्टर लुक आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक राहिला पाहत. बॉलचं सीमारेषे पार आला हर्षदच्या पाठ मधून आणखीन एक षटकार. आणखीन एक षटकार. धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. 49 रन्स, 49 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तिथे ही मिसफील्ड आपण पाहतोय. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न. नवीन सर्व क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे कदाचित चौक संघाची अशी परिस्थिती असेल. 2 तर कंप्लीट आहे, तिसरीचा प्रयत्न आहे. आणि या 3 धावा आलेल्या आहेत. 3 धावेने एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती दाखल झाले 52 धावा. 50 कंप्लीट. चांगला खेळ कंट्रोल टीमच्या बॅटर्स कडून राहिलेला आहे. बावन्न धावा. हर्षद वैयक्तिक खेळतोय. यावेळेसचा ओ पिच बॉल तिथे पाठवलाय सीमारेषे पार आलाय कणकणीत. आणखीन एक षटकार. एकूण धावसंख्येवरती जर पाहिलं तर 46 या अंकावरती अद्यापर्यंत बॅटिंग करतोय. 49 या अंकावरती वैयक्तिक खेळ राहिला. $58, 58 धावा झालेल्या आहेत. 58 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत आणि नक्कीच आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की 47 रन्स वरती अद्यापर्यंत कार्यरत आहे. पहिलं अर्धशतक येईल का बॅटरच्या माध्यमातून. फुल टॉस इथे झोपून मारायचा होता, फॉलिंग स्वीप करायचं होतं. 1 धाव तर कंप्लीट आहे. इथे दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यस, 2 धावा येतात. एकूण धावा आता 49 या अंकावरती पोहोचला. 1 शॉट आहे. ओके, म्हणजे एकच धाव ही ग्राह्य धरली जाईल. 59 धावा आणि वैयक्तिक जर खेळ पाहिला तर 48 रन्स 48 धावा संख्येवरती.
हर्षद खूप चांगला खेळ राहिला. 48 धावसंख्येची स्फोटक विस्फोटक इनिंग त्याच्या माध्यमातून समोरच्या दिशेने उडवला. 50 कॉम्प्लिटेड. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं हर्षद याच्या नावावरती राहिलाय. कांडोली टीम कडून त्याला नक्कीच पाठ आणि उंच करायची. आपल्या प्रेक्षकांचं अभिवादन घ्यावंच लागणार आहे, कारण या सीझन मधले आय थिंक पहिलीच 50 ही त्याच्या नावावरती असेल. आणि काय दर्जेदार खेळ अंबिका चौकच्या अगेन्स्ट राहिला. आणि इथे धावा झाल्या स्कोरबोर्ड वरती 65 रन्स, 62 धावा. समोरच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. वॅकंड एरिया आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. चौकार. धावा संख्या पोहोचली आहे ती 69 या अंकावरती. 4 षटकांच्या अखेरीस 69 धावा झालेल्या आहेत आणि 70 धावा या विजयासाठी कराव्या लागणार आहेत. एकूण 70 झालेले आहेत. 70चं टार्गेट. अर्धशतकीय खेळ राहिला. हर्षदचं खूप चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. आणि हर्षद याच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. संदीप पवार यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. हर्षदच्या 50 धावक संख्येसाठी वैयक्तिक खेळ त्याचा 50 धावक संख्येचा राहिला. त्याच्यासाठी हे कॅश प्राइज आपण पाहतोय. संदीपजी पवार यांच्या माध्यमातून आलाय. धन्यवाद. 24 बॉल आणि 70 धावक संख्येचा पाठलाग आहे.
बिल्कुल क्रिकेट के तमाम चाहने वाले सभी दोस्तों का, सभी खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत हम करते हैं और चलते हैं मैदान की तरफ। इस क्रिकेट की शानदार शानदार दुनिया में दोस्तों बीच मैदान के अंदर मुकाबला जारी है। पहले राउंड का ये दूसरा मुकाबला टीम अंबिका चौक और उसके खिलाफ। पहले इनिंग में क्या गजब की बल्लेबाजी रही है टीम कांडोली टीम की तरफ से। टोटल बना चुके हैं 69 रन, 70 का पीछा करना है स्ट्राइकिंग एंड के ऊपर। वन हैंडेड जो मुकाबला हम हमेशा देखते कि जिसके कंधों पर हमेशा अंबिका चौक टीम का विश्वास रहता है, नयनेश पवार और नॉन स्ट्राइकिंग एंड पर उत्कर्ष को हम देख रहे हैं। गेंदबाजी की बौखलाहट सुभाष पवार गेंदबाजी की बौखलाहट संभालेंगे। ओवर नंबर 1 में पहला गेंद इस सत्र का, इस इनिंग का माइंडन पावर प्ले किए ओवर। पहला फुल टॉस और ये शुरुआत की नयनेश पवार ने ईट का जवाब पत्थर से देते हुए पहले गेंद के ऊपर ये छक्का अर्जित किया। लेग साइड के ऊपर डीप मिड विकेट को क्लियर किया और पहला छक्का। इस समय बल्लेबाज नयनेश के बल्ले से 69 रन हो चुके, 70 का पीछा करना है, ऐसी शुरुआत चाहिए थी और उस अंजाम को आगाज देते हुए इस समय बल्लेबाज नयनेश पवार। अंजाम बहुत ही खराब हुआ था पहले सत्र में, लेकिन आगाज ऐसा होना चाहिए कि गेंदबाज हक्का बक्का होना चाहिए और हक्का बक्का किया है पहले गेंद के ऊपर बल्लेबाज नयनेश पवार ने। लो फुल टॉस थी और उसको तब्दील किया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। नयनेश है तब तक पूरी तरह से मुकाबले में पकड़ बना के रखेगी टीम अंबिका चौक। पहले अच्छी शुरुआत, छक्का जरूर आया है। अब क्या करेंगे गेंदबाजी, क्या तब्दीली होगी, क्या चेंज होगा, क्योंकि ये मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, इसमें रन बनाए जा सकते हैं। बल्लेबाजों को वो मुभा रहती है, वो बेनिफिट्स रहते हैं। 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर रहते हैं, उसके बावजूद जब मन चाहे उधर बल्लेबाजी हम कर सकते हैं और वैसे ही शुरुआत। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी यहाँ पर, यस ऑफ स्टंप से काफी बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, इस व्हाइट बॉल के तहत 1 रनों का इजाफा 7 पर जा पहुंचा है स्कोर बोर्ड। 7 रन की किफायती शुरुआत होती हुए नयनेश पवार द्वारा 70 का पीछा करना है और वैसे ही शुरुआत चाहिए। दमदार खेल मैदान के अंदर जरूर देखने को मिलेगा दर्शकों को। अगली पेशकश कैसी रहेगी सुभाष की, बिल्कुल चढ़ में, और ये अपील कॉन्फिडेंस नहीं है अपील में, क्योंकि सब जानते हैं इस विकेट की अहमियत क्या है। सबको मालूम है ये विकेट कितना महत्वपूर्ण है। इस मुकाबले में जीतना है टीम कांट्रोली को, भार्गवी 11 कांट्रोली को। तो इस मुकाबले में नयनेश पवार कि जब तक नयनेश पवार क्रीज पर है तब तक इस मुकाबले में कुछ भी हो सकता है, कुछ भी उलटफेर हो सकता है और वही उलटफेर मैदान के अंदर जारी है। पहले गेंद के ऊपर छक्का आया, उसके बाद व्हाइट बॉल और उसके बाद काबिल तारीफ इनटू द यॉर्कर ब्लॉक होल की गेंद थी। डॉट बॉल की समाप्ति। नेक्स्ट बॉल स्वीप किया, यहाँ पर खिलाड़ी मौजूद है, पीछे गेंद जाती हुई डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। यह दावा चौका, स्कोरबोर्ड पहुंचा है 11 के ऊपर। 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। अच्छी शुरुआत में तो कहूंगा टीम अंबिका चौक द्वारा 70 का पीछा करना है। जो हर्षद ने बल्लेबाजी की है ना, लाजवाब। हर तरफ बल्लेबाजी, ऑन साइड के ऊपर, ऑफ साइड के ऊपर, यानी कि ऐसा नहीं है कि एक ही एरिया में बल्लेबाज खेलते हैं। देखा जाए तो सब स्कोरिंग शॉट उनके पास मौजूद है और वो दिखाए, बेखूबी से दिखाए इस मैदान के अंदर, और उसके बावजूद अपनी टीम को 69 तक पहुंचाया है। शॉर्ट ऑफ लेन की गेंद, नयनेश पवार ने बल्ला खोला और इस गेंद के ऊपर मोहर लगाई 6 रनों की और एक छक्का। सत्रह पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। 4 गेंद का खेल समाप्त हो चुका है। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी तो अब हमारी, ऐसा जताया है नयनेश पवार ने 4 गेंदों के ऊपर। पहले दिन तुम्हारा था, लेकिन मेरा भी दौर आएगा और मेरा भी वक्त आएगा, मेरा भी टाइम आएगा, और उस टाइम को, इस वक्त को इस मैदान के अंदर आजमाया है और पहले 4 गेंदों के ऊपर आए नंबर 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अच्छी शुरुआत में तो कहूंगा 70 का पीछा करते हुए।
तो इस पूरे प्रतियोगिता के लिए ऑफिशियल स्कोरर की भूमिका में हम देख रहे हैं चेतन भोईर नडाल। अच्छी खासी स्कोरिंग, हम हमेशा कहते हैं कि कमेंटेटर को बेहतरीन कौन बनाता है, तो वो अच्छा स्कोरर होना, हर समय सही जानकारी देते हुए हमें नजर आ रहे हैं इस पूरी प्रतियोगिता में, और उनका भी तहे दिल से स्वागत करेंगे। पांचों के पांचों दिन स्कोरिंग की भूमिका निभाएंगे इस पूरे श्रृंखला में, उनका भी स्वागत। चलते मैदान की तरफ गेंद आ चुकी है, आगे निकल कर खेलने की कोशिश। ये क्या किया, अब ये क्वेश्चन मार्क रहेगा पूरे कंट्रोली के खेमे में, क्योंकि ये विकेट किसकी गवाही है। जल्दबाजी अति घाई संकटात नहीं, ऐसा मराठी में हम हमेशा कहते हैं, लेकिन इस समय जल्दबाजी की विकेट कीपर ने, और ये नैनेश पवार का विकेट जरूर आता, डायरेक्ट हिट होती या खुद जाके विकेटों के ऊपर अपने हाथों से बॉल लगाते तब भी जाके ये विकेट जरूर मिलती। वैसे ही गलती की थी पहुंचे टीम ने, रनआउट का मौका गवाया था, और क्या गजब की बल्लेबाजी दायत के बल्लेबाज ने की थी। बल्लेबाज थे सौरभ ने, यहां से 17 पर जा पहुंचा है स्कोर बोर्ड। हमारे नागौरिया आ चुके हैं, कहीं भी मैच, कहीं भी मुकाबले इस पूरे खालापुर पनवेल में रसायनी में होते तो नागौरी चाय मट्ठा और हैट्रिक के लिए तो लस्सी आ चुके हैं, लेकिन नैनेश पवार ने अपनी बाजुएं खोली, अपना दम दिखाया, अपनी ताकत दिखाई, और ये धाकड़ छक्का नैनेश के बल्ले से आता हुआ। इस छक्के के साथ टोटल जा पहुंचा ओवर नंबर 1 का खेल समाप्त होने के बाद 23 रन बगैर विकेट खोए। अच्छी शुरुआत में तो कहूंगा टीम अंबिका चौक की, भार्गवी 11 कांडरोली के खिलाफ जब विकेट मिलती तो पूरी तरह से संकट में जा पहुंचती टीम अंबिका चौक, लेकिन जल्दबाजी की, और उस जल्दबाजी में अपने टीम को सेफ जोन में लाना था, लेकिन इस समय डेंजर जोन में है, क्योंकि अब रन चाहिए 18 में 47, 18 गेंदों में 47 की जरूरत, यानी कि 47 रन की जरूरत है आने वाली 18 गेंदों में। अच्छी खासी ये शुरुआत में तो कहूंगा, हम हमेशा कहते हैं ना, सो सोनार की तो एक लोहार जैसा हथौड़ा मैदान के बीच अंदर चलाया है, बल्ला घुमाया है नैनेश पवार ने, और तब जाके पहुंची है 6 गेंदों के ऊपर। आए 3 छक्के और 1 चौका और 1 वाइड बॉल के तहत 23 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर जा पहुंचा, 18 में करने 47 रन। अब उत्कर्ष मते अब बल्लेबाजी के लिए दस्तक देंगे। ओवर नंबर 2 में अब तब्दीली होगी, दत्ता पवार को यहां पर प्रमोट किया है ओवर नंबर 2 में गेंदबाजी के लिए। दत्ता पवार इस समय गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए हमें नजर आएंगे। दूसरे ओवर में 18 में 47 को डिफेंड करना है। बाएं हाथ के तेज तर्रार गेंदबाज दत्ता पवार को बॉलिंग ट्रैक के ऊपर लेकर आए हैं। पहली गेंद इस समय नैनेश पवार जितने गेंदे खेलेंगे उतना टीम कांडरोली के लिए खतरा है, और ये वाइड बॉल 1+1 दो रनों का इजाफा टोटल जा पहुंचा है 25 रन। अब 45 का पीछा करना है जीतने के लिए, 45 रनों का पीछा, महज एक विकेट यही सोच रही थी। 12वां हमारा 12th मैन हमारे साथ जुड़ा है, छोटा सा नन्ना सा है, लेकिन उसके मन में एक ही दुविधा है, नैनेश पवार की विकेट कब आती है। और चौक का खेमा यहाँ पर संतुष्ट है, क्योंकि नैनेश पवार जब तक मैदान के अंदर है ये 18 में 45 रन आसानी के साथ बनाए जा सकते हैं बल्लेबाजों द्वारा। लेकिन क्रिकेट का खेल है दोस्तों, फांसे पलटने में देरी नहीं लगती, गिरगिट की जैसे बदलने वाला खेल है। यह क्या है, छोड़ने की संभावना। अब ये क्या हुआ है, अब ये मैदान के अंदर क्या हुआ है। व्हाट कैच, जिसने नैनेश को जीवदान दिया था, नैनेश की विकेट बख्शी थी, उन्होंने ये एफर्टलेस कैच पकड़ा है। क्या एफर्ट थी बीच मैदान के अंदर, और नैनेश पवार का जैसे विकेट निकला वैसे हमारे 12th मैन खुश होते हुए तालियों के साथ अपने टीम का स्वागत करते हुए टीम भार्गवी 11 कांडरोली का। और यहां से विकेट का पतन 25 पर जा पहुंचा है, पहला विकेट।
बायत के बल्ले गेंदबाज रहते तो हमेशा सर दर्द होता है बल्लेबाजों के लिए। नए बल्लेबाज गणेश मेरे ख्याल से मैदान के अंदर दस्तक देते हुए, लेकिन नैनेश आउट हो चुके। किफायती विकेट, गोल्डन विकेट में तो कहूंगा इस मुकाबले की जा चुकी है। क्या गजब का खेल रहा था पहले ओवर में। पहले ही ओवर में शुरुआत छक्के के साथ की थी, आगाज भी छक्के के साथ और अंजाम भी छक्के के साथ किया था। 25 पर जा पहुंचा विकेट। ये देखिए सामने खेलने की कोशिश थी, अब खामोश होगा खेमा, अब संतुष्ट रहेंगे कांट्रोली के गेंदबाज और सभी खिलाड़ी। डॉट बॉल आ चुकी है, 2 गेंदे डॉट आ चुकी है इस ओवर की। मुकाबले में पलटवार होने में देरी नहीं लगती, मैंने हमेशा क्या कहा है और वही वैसा ही हुआ है। ये वाइड बॉल अथवा अंपायर का फैसला 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी 26 पर जा पहुंचा है। टोटल 26 रन इन बोर्ड। अच्छी गेंदबाजी अब तक हो रही है दत्ता पवार द्वारा। स्लोवर गेंद थी, चेंज ऑफ फेस, और ये क्या कर रहे हैं पीछे वाले खिलाड़ी, अब नहीं गेंद को रोक सकते। छिटक गई गेंद और यहां से 4 रन 22 के तौर पर अंपायर, यस 22 के तौर पर ये 4 रन आते हुए, और इस 4 रन से टोटल में वृद्धि होती हुई 30 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। 40 का फासला बचा है, गेंदे बची है महज 15 गेंदे 40 रन बनाए जा सकते हैं बल्लेबाजों द्वारा। बनाने की काबिलियत, बनाने की क्षमता, बनाने की ताकत और बनाने की दम रखनी चाहिए, तब जाके बन सकते हैं। 15 गेंदों में 40 रन। अपने बल्ले का जोर, अपने ताकत को आजमाना होगा इस मैदान के अंदर, जीतना है टीम अंबिका चौक को। ये गेंद फिर एक बार वाइड बॉल स्टंप से काफी बाहर, और इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा 31 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके। ओवर नंबर 2 का खेल इस समय प्रोग्रेस के ऊपर है। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पहले बल्ला घुमाया, पहले अपने बल्ले का जो फ्लो था वो क्लोज किया, और उसी के साथ ही डॉट गेंद की समाप्ति आती है। डॉट गेंद की वजह से टोटल में वृद्धि नहीं, 31 पर सीमित है स्कोरबोर्ड। ओ पिच बॉल सामने खेला, गैप में गेंद है, खिलाड़ी के हाथों से निकल गई। 4 रन आते हुए स्कोरबोर्ड के ऊपर। इस चौके के साथ टोटल जा पहुंचा है 35 रन। आधा सफर तय कर चुके, अब आधा बाकी है। 35 की अभी भी जरूरत है, आधे तक पहुंची है टीम अंबिका चौक। अब आधा सफर तय करने का, आधा रास्ता तो पार जरूर किया है। एक मार, अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार, ऐसे बोल रही है टीम अंबिका चौक के सभी खिलाड़ी। और आया 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 अर्जुन एक आया, और ये गेंद हवाई सफर बल्ले के बीचों बीच, और इस समय आया लंबा छक्का। अब जरूरत है 29 रनों की। 12 गेंदे और 29 की जरूरत है। कैसे होते हैं 29 रन, क्या होगा गेंदबाजों का कहर या बल्लेबाजों की ताकत, बल्लेबाजों की हुकूमत इस मैदान के अंदर देखी जाएगी। यह सुनाने के लिए माइक्रोफोन पर दोहरा देंगे हमारे साथी सहयोगी इस गांव का, इस पूरे एरिया का एक जबरदस्त आवाज अजिंक्य बोर्ड सर, इनकी तरफ हम जाते हैं, तब तक आपको सबका अलविदा लेते हैं। थैंक यू सो मच इधर इस प्रतियोगिता को हमें कमेंट्री करने का मौका दिया। आप सभी आयोजनकर्ताओं का तहे दिल से शुक्रगुजार। थैंक यू सो मच। धन्यवाद रोहित, खूप चांगला आवाज आपण या ठिकाणी मायक्रोफोनवरती ऐकत होतात. पोंजे गावचे सुपुत्र, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. या ठिकाणी पाठलाग करायचं होतं एकूणच 70 या धावसंख्येचं. षटक क्रमांक
तिसरं या ठिकाणी सुरू झालं आणि पहिल्या चेंडूवरती 22 रुपये सिंगल, त्यानंतर बॅटच्या साहाय्याने सिंगल मिळतीये. समीकरण बदलेल. शेवटचे 10 बॉल आणि 27 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 10 चेंडूमध्ये 27 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर आक्रमणाशिवाय तुमच्या पुढे कोणताही पर्याय नाही. आणि आता उत्कर्ष मते चिकू या नावानं हा खेळाडू प्रसिद्ध आहे. एक चेंडूमध्ये 10 धावा त्याने जमवल्या होत्या. तो विक्रम त्याच्या नाभावरती आहे. अद्भुत. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि घडलेलं कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण. बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्नार्थ चिन्ह पडला असेल की एक चेंडूमध्ये 10 धावा झाल्या तरी कशा, परंतु 10 धावा एका चेंडूमध्ये करणारा फलंदाज उत्कर्ष मैदानाच्या आतमध्ये. आणि जर आता नशिबाची साथ असेल ना तर शेवटचे येणारे 9 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइड मध्ये हा फटका. शॉट मिड विकेट वरती चांगलं क्षेत्ररक्षण, खराब पैकी, परंतु बॅकिंग चांगलं होतं. यश गायकवाड त्या ठिकाणी आला आणि त्यांना बॅकिंग दिलं. असं वाटलं होतं की चेंडू गोलंदाजाच्या हातामधून सुटल्यानंतर, फेकी केल्याच्या नंतर सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या जवळ जाईल की काय, परंतु यश गायकवाड यांचं चांगलं बॅकिंग आणि धावा त्याने वाचवल्या. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता 8 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. एका 2 मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज. एज लागली असा आवाज आला, परंतु त्या ठिकाणी असं वाटलं होतं की बॅटची कडा लागली की काय, परंतु नाही. पंचांचं अगदी लक्ष, कटाक्ष लक्ष आपण पाहतोय. करडी नजर निलेश भौड सरमेन पंचांच्या भूमिकेत स्कोरलेग पंच विक्रांत शिंदे दोन्ही अगदी ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या बॉलच देखील डॉट बॉल. धाव फलक स्थिरावेल ते 45 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. नैनेश पवारनं सुरुवात दमदार केली होती. पहिल्या षटकामध्ये 23 धावा त्यांना कुठून काढल्या होत्या आणि ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 70, त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अध्यापक 45 या धावसंख्येपर्यंत चौक संघ जाऊन पोहोचलाय. अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात कांट्रोली या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. भार्गवी 11 कांट्रोली. भार्गवी हे नाव लकी आहे बाला गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीम साठी. ज्यावेळी बाला गायकवाड या नावाने या मैदानावरती खेळतात ना, त्यावेळी धावसंख्येचा उच्चांक ते गाठतातच, परंतु त्या स्पर्धेमध्ये अगदी टॉप 4 मध्ये, टॉप 5 मध्ये ते पोहोचतात. आणि हे मैदान अगदी लकी आहे. बाला गायकवाड यांच्या सुकन्याच्या नावानं ज्यावेळी हा संघ या मैदानावरती खेळतो कांट्रोली, त्या संघासाठी हे मैदान लकी आहे. आता शेवटचे 6 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय करण हिलम हा गोलंदाज. करण हिलम हा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये तडकावलाय, थांबला तो संपला. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, टणक आहे आणि चेंडू पडल्यानंतर सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. शेवटचे 5 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. दीपक देवघरे या स्पर्धेचा मेन कणा, रुपेश प्रबलकर असतील, त्यानंतर महेंद्र पार्टे, धनाजी इरुणकर आणि आतेश इरुणकर. काहीतरी सल्ला मसलत चाललाय त्यांचा की पुढील येणाऱ्या 5 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये ही स्पर्धा अगदी बेस्ट टू बेटर कशी करायची, त्या कारणासाठी त्यांचा सल्ला मसलत त्या ठिकाणी चालू आहे. एकाच ग्रुपमध्ये जो बर्थडे ग्रुप आहे त्यामध्ये आपण सातत्यपूर्वक नवीन उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येतात. त्याच ग्रुपचे लीडर आपण त्यांना पाहतो. दीपकजी देवघरे असतील, रुपेश प्रबलकर असतील, त्यानंतर कल्पेश प्रबलकर असतील, महेंद्र पार्टे असतील, धनाजी इरुणकर असतील, आतेश इरुणकर असतील, शिवाजी प्रबलकर असतील, संदेश जाधव असतील, निकेश प्रबलकर असतील आणि नवतरुण मित्रमंडळाचे ते देखील सदस्य आपण त्यांना या ठिकाणी पाहतो. आणि त्यांच्याच माध्यमातून अगदी नवतरुण मित्रमंडळ वरोसे आयोजित आई वरसाई वरोसे चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन. निलेश भौड देखील त्यांचा बर्थडे ग्रुपचा हिस्सा आहेत आणि यांची सर्वांची प्रचंड मेहनत या ठिकाणी लाभलेली आहे. मग त्यामध्ये नवनाथ मोरे असतील, चंद्रकांत प्रबलकर असतील, यांची प्रचंड मेहनत राहिली. आणि त्यानंतर मी स्वतः अजिंक्य भौड, केदार तेलंगे, किरण प्रबलकर,
प्रशांत प्रबलकर असतील, विराज प्रबलकर, राज प्रबलकर असतील, मनीष प्रबलकर असतील, प्रशांत प्रबलकर असतील, या सर्वांची मेहनत, शुभम धामापूरकर असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत, आर्यन मोरे असतील, त्यानंतर या सर्वांची चांगली मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्या सर्वांचं, ऋषी पवार असतील, त्यांच्या सर्वांचे आपण आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूयात. या ठिकाणी रमेश पारधी यांना देखील विसरून चालणार नाही. प्रचंड मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. त्या सर्वांचे आपण आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूयात. खेळपट्टी जी टणक खेळपट्टी बनवली आहे, जी विकेट बनवली आहे, ती जयराम पारधी असतील, रमेश पारधी असतील, बाबाजी पारधी असतील, यांनी बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. विकेट बनवण्यासाठी पाटा विकेट त्यांनी या स्पर्धेसाठी बनवून दिली आहे. त्यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आरव प्रबलकर आणि त्यानंतर रोनक पार्टे त्यांची देखील चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतो. सर्वांनी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्या सर्वांचे, छोट्या मोठ्या कलाकारांचे आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. ही संकल्पना दीपकजी देवगरे यांनी मांडली. त्यांच्या समवेत रुपेश प्रबलकर होते, कल्पेश प्रबलकर होते, निलेश बहुड होते आणि तदनंतर प्रत्येक नवतरुण मित्रमंडळ या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी राहिली आहे. शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी तब्बल 20 धावसंख्येची गरज आहे. आणि सुरुवातीलाच दीपक देवगरे यांनी शब्द दिला, जर नवतरुण मित्रमंडळ वरोसे हा संघ जर तयार होत असेल ना, तर 100% तन मन धन अशी सर्वतोपरी मदत आम्ही या संघाला देऊ. आणि पहिल्याच वेळी त्यांनी अनाउन्समेंट केली की ट्रॅक आणि टी शर्ट ही वेशभूषा परिधान करूनच नवतरुण मित्रमंडळ संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सरशिप या संघाला देण्यात आली आहे. आणि त्यांच्या पाठोपाठ आपण पाहिलं महेंद्र पार्टे यांची गंभीर साथ त्यांना सातत्यपूर्वक लाभत असते. त्यानंतर धनाजी इरुणकर असतील, आतिश इरुणकर असतील, शिवाजी प्रबलकर असतील, रुपेश प्रबलकर असतील, कल्पेश प्रबलकर असतील, या सर्व, निलेश बहुड असतील, या सर्वांची साथ त्यांना सातत्यपूर्वक लाभत आली आहे. आणि त्या कारणास्तव कोणतंही कार्य जर हाती घ्यायचं झालं तर या सर्वांच्या साथीनं आपण तो योग्य तो निर्णय घेऊन आपण त्या कार्याला पूर्णपणे शेवटापर्यंत घेऊन जात असतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. मॅच संपली. या ठिकाणी आज सामना